की चोपड्यामध्ये आज CCIचं चालू झालं, कापसाचं मोजणी सुरू झाली. पण त्यात थोडंसं कापूस त्याच्यामध्ये बोंड जास्त आहेत. आपल्या जे म्हणतो ना आपण बोंड अडीच्या झालं होतं, पाऊस थोडा जास्त झाला होता. तर वरती आपल्याला थोडं बोलून ते जे संबंधित अधिकारी आहे यांना खाली सूचना कराव्या लागतील. खरेदी करताना त्यांनी शेतकऱ्यांना त्रास द्यायला नको म्हणून. तर तेवढं आपण त्यांच्याशी बोलून घ्या वरती मंत्रालयाशी आणि तशा सूचना खाली द्यावं ही विनंती आपल्याला शेतकऱ्यांच्या वतीने करतो. होत आहे. भारत सरकारच्या वतीने कापूस खरेदी ही CCIच्या माध्यमातून सुरू झाली. केंद्र शासन ही खरेदी करत असताना महाराष्ट्राचा शेतकरी असेल किंवा देशाचा कुठलाही शेतकरी असेल त्याचा कापूस खरेदी करावा आणि शेतकऱ्याला कुठेतरी न्याय द्यावा या प्रयत्न केंद्र सरकारचा आणि महाराष्ट्र शासनाचा सुरू आहे. आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय शहा साहेब आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा या साऱ्यांच्या प्रयत्नाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये CCIच्या माध्यमातून खरेदी केंद्र सुरू झाले. चोपड्यालाही आपण हे केंद्र आज सुरू केलेले आहे. मी चोपड्याच्या सर्व कापूस उत्पादक शेतकरी बांधवांना विनंती करेन की आपण ह्या CCIच्या केंद्राला आपला कापूस आणावा, जेणेकरून आपल्याला योग्य भावही भेटेल. पण कापूस आणत असताना त्याच्यामध्ये ओलावा राहणार नाही, मॉइश्चर राहणार नाही, किंवा ओला झालेला कापूस असेल तो न आणता जो चांगला कापूस आहे तो इथे आणावा. थोडा खराब असेल तर आम्ही CCIच्या अधिकाऱ्यांशी बोलू, त्यांनाही विनंती करू की आमच्या शेतकरी बांधवाचा याच्यात दोष नाही. यावर्षी पाऊस जास्त झाला आणि पाऊस जास्त झाल्यामुळे कापसाचं थोडं नुकसान झालेलं आहे. तर तोही कापूस मोजला जाण्यासाठी आमचा प्रयत्न राहील. आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांना विनंती करू. आपल्या जिल्ह्याचे मंत्री महोदय आदरणीय गुलाबरावजी पाटील, आदरणीय गिरीश भाऊ महाजन, आदरणीय सावकर साहेब यांनाही आपण विनंती करणार आहोत. केंद्राच्या मंत्री आदरणीय रक्षाताईंना मी आत्ताच फोन करून सूचना केल्या की बुवा अशी अडचण येत आहेत तर आपण वर बोलावं. त्याप्रमाणे आदरणीय सावकर साहेबांशी बोलतोय, ते एका कार्यक्रमात आहे, त्यांच्याशी बोलणं झालं की आपल्याला सूचित करतो. पण मी शेतकरी बांधवांना हीच विनंती करेन की आपण आपल्या घरात असलेला कापूस आता CCIचे केंद्र सुरू झाले, मार्केटच्या माध्यमातून ज्या काही सूचना असतील त्या पद्धतीने आपला कापूस जो आहे ह्या केंद्रावरती आणावा आणि आपला कापूस या ठिकाणी मोजला जाईल. मोजत असताना मार्केट कमिटी ही आपली आहे आणि चोपड्या तालुक्याचे सारे शेतकरीसुद्धा आपलेच. तर कुठेही गोंधळ होणार नाही, वादंग होणार नाही याचीसुद्धा काळजी आपण घ्यायची. शेवटचं बोंड असेपर्यंत केंद्र शासन कापूस विकत घेणार आहे, मोजला जाणार आहे. याची शेतकऱ्यांनी कुठलीही काळजी न करता जसं सूचना येतील तशा पद्धतीने आपले ट्रॅक्टर असेल, बैलगाड्या असेल ह्या आणाव्या आणि कापूस आपल्या इथे मोजून द्यावा.